नमस्कार, मी विलास वडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या संपर्कात इतर पक्षाचे आमदार खासदार जात आहेत. अनेक पक्षांचे नेते जुना पक्ष सोडून शिंदेंच्या पक्षात जात आहेत. अशात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 ते 12 आमदार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याचं म्हटलंय. मात्र योग्य वेळी या आमदारांचा निर्णय घेतला जाईल असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलंय. 4 दिवसापूर्वीची आमच्या सगळ्यांबद्दल एक बातमी आली होती की आम्ही नाराज आहोत, मंत्री नाराज आहेत, आमदार नाराज आहेत, शिंदे साहेबांबरोबर काम करणारे. तर मी स्वतः असं सांगितलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 10 ते 12 आमदार हे स्वतः मुख्यमंत्री महोदयांच्या आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या संपर्कामध्ये आहेत. योग्य वेळी ते त्यांच्याबाबतचा निर्णय घेतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आता आपल्या सोबत आहेत. पाटील साहेब, तुमच्यासाठी हा धक्का आहे, तुम्हाला याची जाणीव आहे की तुम्हाला अजून याच्याबद्दलची माहितीच नाहीये की तुमच्या सोबतचे 10 ते 12 जण सरकारच्या 2 पक्षांसोबत संपर्कात आहेत? जी व्यक्ती अनेक आमदार गेल्यावर शेवटी फुटून तिकडे गेली, त्या व्यक्तीच्या शब्दावर तुम्ही किती विश्वास ठेवताय हे बघून मलाच कौतुक वाटतंय. नाही, आता शेवटी मंत्री आहेत, ते जबाबदार मंत्री आहेत, ते जर दावा करतायत ते नाराज आहेत असं आम्ही म्हटलेलंच नाही. जे आमदार आहेत, जे मंत्री होऊ शकलेले नाही, ते नाराज आहेत. त्या आमदारांच्यात एवढी नाराजी प्रचंड आहे त्यांच्या, आणि ती आता हळूहळू दिसेल आपल्याला. आता प्रश्न राहिला राष्ट्रवादीचे आमदार फुटण्याचा, ते कदापि होणार नाही. महाराष्ट्रात सगळ्यात भक्कम पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष अतिशय जिद्दीनं बांधून अतिशय ठामपणाने आज विरोधी पक्षाचं काम करतोय. त्यामुळे यातून कोणी फुटण्याचा प्रश्न नाही. आणि दुसऱ्यांचे पक्ष फोडण्याशिवाय ह्यांना काही दुसरा उद्योग आहे की नाही? माझी प्रसार माध्यमांना विनंती आहे, तुम्ही त्यांना विचारा, तुम्ही राज्य करा, दुसऱ्यांच्या पार्ट्या फोडण्याचा उद्योग करू नका. पूर आलाय, हानी झाली आहे, शेतकरी हवालदिल झालाय, बीड जिल्हा आहे, मराठवाडा सगळा आहे, पुणे शहरात काही वातात आहे, त्याची काळजी करा. ही फोडाफोडी कशाला करताय? नक्की, खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला. आम्ही त्यांना तो विचारू, पण पाटील साहेब, एक मुद्दा आणखीन एक आहे. काल रोहित पवार असं म्हणाले की आता भाजपचं नाव घेतलं नाही त्यांनी, पण सत्ताधाऱ्यांचं पुढचं टार्गेट ही राष्ट्रवादी काँग्रेस असेल, पवार कुटुंबात त्यांना फूट पाडायची आहे असं ते म्हणाले. अशा वेळी खरोखरच ही चिंता आहे का तुम्हाला? मला काही चिंता नाहीये त्याची, कारण करण्याचं तरी लक्ष असू शकतं ते, पण ते होणार नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळं मला त्याची काही चिंता वाटत नाही. बर, सगळे एकदम खुश आहेत? अतिशय खुश आहेत, चांगले आणि उत्तमपणाने काम करतायत राष्ट्रवादीचे. ठीक आहे, धन्यवाद. जयंत पाटील आता आपल्या सोबत होते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष. त्यांनी सांगितलं कुठली नाराजी नाहीये पक्षामध्ये आणि फुटीचा तर प्रश्नच निर्माण होत नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधींची भारत जोडो यात्रा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. केरळपासून या यात्रेला सुरुवात झाली. या यात्रेत राहुल गांधी आतापर्यंत 1025 किलोमीटर चाललेत. या यात्रेत सहभागी होण्याचं निमंत्रण काँग्रेस नेत्यांकडून शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळालेलं आहे आणि या यात्रेत आदित्य ठाकरे सहभागी होण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे किती किलोमीटर चालणार याची उत्सुकता आहे. काँग्रेसच्या हाती मशाल. भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे. नोव्हेंबरमध्ये यात्रेचा महाराष्ट्रात प्रवेश. एका मार्गावरून 2 पक्षांची वाटचाल. राहुल गांधींनी केरळमधून सुरू केलेली भारत जोडो यात्रा सध्या कर्नाटकमधून मार्गक्रमण करते. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नांदेडमधून भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. भारत जोडो यात्रेत काँग्रेसच नव्हे तर महाविकास आघाडीची एकजूट आणि शक्ती दिसावी यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच अनुषंगाने काँग्रेसच्या नेत्यांनी शिष्टमंडळासह मातोश्रीवर
उद्धव ठाकरेंची तर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं शरद पवार यांची भेट घेतली होती. काँग्रेसच्या शिष्टमंडळानं दिलेलं निमंत्रण दोन्ही नेत्यांनी स्वीकारलंय. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यात्रेत सहभागी होणार आहेत असं शिष्टमंडळाला सांगण्यात आलं. मात्र आदित्य ठाकरेच यात्रेत सहभागी होणार आहेत अशी जोरदार चर्चा सुरू आहे. भारत जोड़ो यात्रा जो 7 तारीख से शुरू हो रही है महाराष्ट्र में बेसिकली आ रही है, क्या उद्धव साहब जिन्होंने इनविटेशन एक्सेप्ट किया है क्या स्वागत करने के लिए रहेंगे? मुझे लगता है उनका शेड्यूल आप उनसे पूछे, वो मुझे नहीं पता क्योंकि हम दोनों बहुत अलग अलग रूट्स पे अभी टूरिंग कर रहे हैं, तो शायद उनको वो बता सकेंगे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सहभागी होत असल्याच्या मुद्द्यावरून भाजपनं जोरदार आगपाखड केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला हिंदुत्वाचा आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या वारशाचा विसर पडल्याचा टोला भाजपनं लगावलाय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी नेहमीच काँग्रेसच्या विचारांचा आणि धोरणांचा विरोध केला होता. मात्र त्याच काँग्रेससोबत त्यांचे वंशज मार्गक्रमण करतायत हे क्लेशकारक आहे असं भाजपनं म्हटलंय. हिंदुत्वाच्या गप्पा मारतात पण प्रत्यक्षामध्ये उद्धव ठाकरे यांची अवस्था स्थिती ही मुंह में राम आणि बगल में राहुल गांधीतला, आणि म्हणून राहुल गांधींची आरती रामाच्या आरतीऐवजी राहुल गांधींची आरती त्यांना आवडत असावी आणि म्हणून काँग्रेस निष्ठतेचा नजराणा त्या पदयात्रेत सामील होऊन देणार असावेत. राजकीय पक्ष स्वबळावर स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात. आंदोलनं, यात्रा या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. असं असलं तरी एका पक्षाच्या यात्रेत दुसऱ्या पक्षाची मशाल पेटवली जात नाही. मात्र राज्याच्या राजकारणात सध्याची गणितं पाहता मवियानं एकत्रितपणे भारत जोडोसह मविया जोडो यात्रा सुरू केली आहे असंच आता म्हणावं लागेल. प्रणाली कापसेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 4 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. दरम्यान राहुल गांधींची शेवटची सभा आता शेगावात होणार आहे. आधी सभा जळगाव जामोद इथं होणार होती. मात्र राहुल गांधींच्या नियोजन समितीकडून यात बदल करण्यात आला असून ही सभा आता बुलढाण्याच्या शेगावमध्ये होणार आहे. यानंतर बातमी आहे बोंडेंच्या घसरलेल्या जिभेची. काँग्रेसचे नेते राहुल गांधींवर भाजपचे खासदार अनिल बोंडेंनी टीका केली आहे आणि ही टीका करताना त्यांनी रावणासोबत राहुल गांधी यांची तुलना केली आहे. राहुल गांधी आणि रावणामध्ये साम्य असल्याची टीका भाजप खासदार अनिल बोंडेंनी केली आहे आणि ही टीका करताना त्यांची जीभ सुटली आहे. रा पासून राहुलही होतो, रा पासून रामही होतो आणि रा पासून रावणही होतो. आणि राहुल गांधी रावणामध्ये जास्त साम्य आहे. आणि आताही तो यात्रा करतोय तो उत्तरेपासून दक्षिणेकडे जात नाहीये. जी राम उत्तरेपासून दक्षिणेकडे गेले होते, हा दक्षिणेपासून सुरुवात करून उत्तरेकडे निघालाय. आणि या यात्रेमध्ये ज्या ज्या लोकांनी भारत तोडण्याची कसम खाल्ली होती, नारे दिले होते, त्यांच्या गळ्यात गळे घालण्याचं काम तो करतोय. ठाण्यातील तलाव पाळीमध्ये यंदा दिवाळी पहाट शिंदे गटाची असणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला हायकोर्टानं दणका दिलाय. मंदार विचारे यांनी परवानगीच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका केलेली होती, ती फेटाळली आहे. मुंबईच्या जांभोरी मैदानात आजपासून भाजपच्या दीपोत्सव कार्यक्रमाला सुरुवात होतीये. याआधी याच मैदानावर भाजपनं दहीहंडी कार्यक्रम घेतला होता, त्यामुळे मैदानाचं नुकसान झालं. तर तिसरीकडे मनसेकडून शिवाजी पार्कात दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या दीपोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मुंबईतल्या जांभोरी मैदानावर भाजपनं दीपोत्सवाचं आयोजन केलं. मात्र शिवसेना ठाकरे गटानं पुन्हा खोडा घालण्याचा प्रयत्न केलाय. भाजपनं कितीही गिफ्ट दिले तरी स्थानिक लोक भुलणार नाहीत अशी टीका किशोरी पेडणेकरांनी केली आहे. तर शिवसेनेच्या टीकेला भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार उत्तर दिलंय.
जांभोरी मैदानात भाजपचा दीपोत्सव. मैदानात भाजपचा दीपोत्सव, शिवसेनेचा आखाडा. आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात भाजपची रोषणाई. दहीहंडीनंतर दीपोत्सवाला ठाकरे गटाचा विरोध. जांभोरी मैदानावर भाजपनं दीपोत्सवाचं आयोजन केलंय. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात भाजपनं दीपोत्सवाचं आयोजन केल्यानं शिवसेना ठाकरे गटाचे डोळेच दिपून गेले. याआधी जांभोरी मैदानात भाजपनं दहीहंडीचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात भाजपनं जोर लावल्यानं शिवसेना ठाकरे गटाच्या जीवाला घोर लागलाय. भाजपकडून गिफ्ट दिलं जात असल्याचा आरोप शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केलाय. भाजपच्या वतीनं आज दीपोत्सव जो आहे तो वरळीत जांभोरी मैदानात घेतला जातो. भव्य त्याचं नियोजन करण्यात आलं असू दे ना, ते लोकांना कळतंय. मतदारांना करण्याचा प्रयत्न केला. नाही ते कळतंय. लोकांकडे वाटप पण करायला आलं. बऱ्याच लोकांनी ते वाटप, जे काय खाऊ वाटप करत होते आकर्षित करण्यासाठी, ते लोकांनी परत पाठवलं. भाजपकडून शिवसेना ठाकरे गटाचा समाचार घेण्यात आला. महाविकास आघाडीच्या सोबत जाऊन शिवसेनेनं त्यांच्या ध्येय धोरणांना तिलांजलीच दिली असा टोला केशव उपाध्येंनी लगावलाय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आजान गान स्पर्धा आयोजित केली होती. आता ज्यांना आजान गान स्पर्धा आयोजित करणाऱ्यांना दीपोत्सव साजरा करण्याचं दुःख होणारच आहे. त्यामुळे त्यांना दुःख होणं, पोटात दुखणं, त्रास होणं, आणि म्हणून तर म्हणलं की पोकळ हिंदुत्वाच्या गप्पा मारायच्या. आणि जर हिंदुत्वाचा दीपोत्सव साजरा होत असेल, दिवाळीचा दीपोत्सव साजरा होत असेल, तर मग मात्र यांच्या पोटात दुखणार. हेच नॅचरल आहे. जे आजान उत्सव साजरा करतात, आजान गान स्पर्धा आयोजित करतात, त्यांना दीपोत्सव साजरा केले दुःख होणारच. राजकारण आणि सण या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सणाच्या काळात नागरिक सणांचा आनंद घेताना दिसतात. अशा वेळी अनेक उत्सवांचं आयोजन होतं. मात्र अशा उत्सवांकडे राजकीय चष्म्यातून पाहण्याऐवजी शिवसेना ठाकरे गटानं सणांचा गोडवा कसा वाढेल याची काळजी घेण्याची अपेक्षा व्यक्त होतीये. प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर ऐन दिवाळीमध्ये सामान्य माणसं दारूचे फटाके उडवतील, तर राजकीय नेते मात्र आपल्या वादाच्या फटाके उडवतील. दिवाळीच्या शिधा वाटपावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलंय. आनंदाच्या शिधावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. आनंदाच्या शिधावरून सेनेचा शिमगा. वाटपा आधीच रेशनिंग आलं नसल्याची बोंब. रेशनिंगवरून सत्ताधारी विरोधकांमध्ये सामना. सरकारनं पिवळ्या रेशनिंग कार्ड धारकांसाठी 100 रुपयात किराणा देण्याची घोषणा केली. हा शिधा आता रेशनिंग दुकानांपर्यंत पोहोचत असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मात्र त्या विरोधात बोंबाबोंब करायला सुरुवात केली आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी रेशनिंग दुकानांवर जाऊन उगाचच पाहणी केली. तिकडे कोल्हापुरात उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी अतिउत्साहात मोर्चाही काढला. रेशनिंग वाटपाच्या आधीच उद्धव ठाकरेंची शिवसेना सरकारच्या नावानं शिमगा करताना दिसतेय. काही अपेक्षा नाही आहे राज्य सरकारकडून, कारण हे राज्य सरकार घोषणा सरकार झालेलं आहे. दिवाळीसाठी पण बघाल, खरं तर आपण बघतोय की राज्य सरकार एवढ्यातच व्यस्त आहे की स्वतःचे फोटो प्रत्येक बसस्टॉपवर, होर्डिंगवर, इलिगल होर्डिंगवर, बॅनरवर, ह्याच्यावर पैसा खर्च होतो. जे काही त्यांनी वचनं दिली होती की 100 दिवसात एक तरी चांगलं काम केलेलं दाखवा. आनंदाचा शिदा काहीच नाही. त्यामुळे इथे सगळा जो पट्टा आहे तो बराचसा मालवणी पण आहे. मग त्या मालवणी भाषेत दुकानदारालाच बडबडतायत. शिरा पडली तुझ्या तोंडावर, काय देणंच नाही आमका. घोषणांचा पाऊस पडतोय पण नागरिकांना फायदा होत नाहीये. त्यामुळे नुसता घोषणांचा पाऊस नको. ऍक्च्युअली नागरिकांना खरंच दिलासा द्यायचा असेल, खरं म्हणजे ही थट्टा आहे. 100 रुपयाची पण थट्टा आहे. आनंदाच्या शिधा प्रकरणावरून भाजपनं थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी शिधा कसा कुणाला मिळत होता, वाझे कोणता शिधा गोळा करत होता, हे महाराष्ट्राने पाहिलंय. त्यामुळे गोरगरिबांना जो शिधा मिळायचा आहे तो मिळायला ऑलरेडी सुरुवात झाली आहे. आणि जो सुरळीतप्रमाणे प्रत्येक घराघरात जायला हवा ते पुढच्या काय आजच रवींद्र चव्हाण यांनी सांगितलंय, त्याची व्यवस्था केली आहे. आनंदाचा शिधा देऊन गोरगरिबांची दिवाळी गोड करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पण विरोधक मात्र निव्वळ आनंदाच्या शिधाचं
राजकारण करून आरोपांची चिखलफेक करताना दिसत आहेत. उदय जाधवसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तिकडे माजी मंत्री बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात चांगलंच शीतयुद्ध पेटलंय. काल अमरावतीत बच्चू कडू यांनी आमदार रवी राणांवर शिधा वाटपाच्या मुद्द्यावरून टीका केली. याला आज आमदार रवी राणांनी प्रत्युत्तर दिलं. खिसे कापणारे आणि नंतर किराणा वाटणारे कमी नाहीत अशी नाव न घेता बच्चू कडू यांनी टीका केली. या आरोपावर रवी राणांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. बच्चू कडू हे फ्रस्ट्रेशनमध्ये गेले असून त्यांनी महाविकास आघाडीला धोका दिल्याचं सुद्धा प्रत्युत्तर रवी राणांनी दिलं. राज्यात नव्यानं स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस सरकारनं पिवळ्या रेशनिंग कार्ड धारकांसाठी 100 रुपयात किराणा देण्याची घोषणा केली. हा शिधा पोहोचण्यापूर्वीच आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली. नेते मंडळानं दानाची प्रवृत्ती ठेवणं महत्वाचं आहे. नाहीतर खिसे कापणारे नंतर किराणा वाटणारे ठग अवलाद काही कमी आहे का? तुम्ही आम्ही पाहतो खिसे कापाचे, गोरगरिबाच्या हातात खिशात हात घालायचं, लोकशाहीचं पतन करायचं, राजकारणाची ऐशी तैशी धूळथाप करून टाकायची. मोठ्या प्रमाणात दुःखामध्ये फ्रस्ट्रेशनमध्ये गेलेले, कारण अचानक त्यांचं मंत्रिपद जाणं आणि त्याच्यानंतर त्यांनी दिलेला महाविकास आघाडीला धोक्यानंतर गुवाहाटीमध्ये झालेला व्यवहार, या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीनं ते पचवू शकले नाही आणि अचानक त्यांनी किराण्यावर रवी राणा वाटते. अरे बाबा, किराणा तुम्ही पण वाटा. मी गेल्या 15 वर्षापासून किराणा वाटतो. बीडमध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची यावेळी त्यांनी मागणी केली. एका शेतकऱ्याला यावेळी अश्रू अनावर झाले. लवकरात लवकर सरकारकडून मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली. नुसतं आता त्यांचं पीक तर नुकसान झालं नाही, पण आता हे शेत साफ करणं, हे काढणं, तिथलं पाण्याचा उपसा करणं, हे त्यांना आता काम अधिक खर्चाचं झालेलं आहे. बऱ्याच घरांमध्ये पाणी गेलेलं आहे, खूप नुकसान झालेलं आहे. आणि त्यामुळे मला पंचनामे सरकारने मागवलेत असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. अधिकाऱ्यांनी पंचनामे करावे. सरसगटच जवळपास सर्व ठिकाणी तीच परिस्थिती आहे. त्या पंचनाम्याप्रमाणे सरकारने लवकरात लवकर योग्य ती मदत जाहीर करावी. राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांच्या दृष्टीनं एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सोयाबीनचे दर हे गेल्या काही दिवसात पूर्णपणे पडलेले आहेत. 5,000पेक्षा कमी भाव सध्या सोयाबीनला मिळतोय आणि या सगळ्यात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत पंतप्रधान आणि केंद्रीय वित्त मंत्र्यांना पत्र ते लिहिणार आहेत आणि सोयाबीनचे हे भाव वाढवले जावेत अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केली जाणार असल्याचं कळतंय. खरं तर राज्यातल्या शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळलेलं असताना आता त्यांना भाव सुद्धा मिळत नाही. जे उरलेलं सोयाबीन आहे त्याला एक काळ 12,000 रुपये प्रति क्विंटल इतकं सोयाबीन आता 5,000च्या खाली आलेलं आहे आणि त्यामुळे शेतकरी प्रचंड हवालदिल आहे. आता त्याला दिलासा मिळतो का पाहणं महत्त्वाचं आहे. याच बातमीसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नंदुरबार जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून वाळवण्यासाठी ठेवलेल्या मिरच्यांचं मोठं नुकसान झालंय. सांगलीच्या जत तालुक्यातील मध्यम प्रकल्प 100% भरलेत. त्यामुळे पूर्व भागातील द्राक्ष, डाळिंब, ऊस आणि इतर पिकांना फायदा होणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे. अहमदनगरमध्ये देखील मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे संगमनेरमधील सावरगाव तळ येथे सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसामुळे काढणीस आलेले मका, सोयाबीन आणि कांद्याचं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. मुसळधार पावसामुळे बुलडाण्यातील सिंदखेडा राजा तालुक्यातील सावरखेर्डातील भोगावती नदीला पूर आलाय.
पुलावरून पाणी वाहत असल्यानं पुलावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे सिंदखेड राजा आणि सावरखेडा गावाचा संपर्क तुटलाय. यवतमाळच्या उमरखेडमध्ये सातरी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. या पावसात सोयाबीन पीक पूर्ण वाहून गेलंय, तर काही सोयाबीनच्या गंजा भिजल्यामुळे शेतकरी संकटात सापडलेत. उस्मानाबादमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे 1208 कोटी रुपयांचं अनुदान मिळालं नाहीये. त्यामुळे दिवाळीपूर्वी पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा आमदार कैलास पाटील यांनी दिलाय. यावेळी अनुचित प्रकार घडल्यास त्याला सरकार जबाबदार राहील असंही त्यांनी म्हटलंय. बीडमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागतीये. पावसाचं पाणी खड्ड्यात साचून अंदाज न आल्याने अनेकदा अपघातही घडत आहेत. या दरम्यान खड्ड्यांच्या समस्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. मुंबई गोवा महामार्गावरील भोसले घाटातील अवघड वळणावर अपघातांचं सत्र सुरूच असून आतापर्यंत 20हून अधिक अपघाताच्या घटना इथं घडल्यात. वाहन चालक आणि स्थानिकांकडून अपघात रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली जातेय. अतिवृष्टी आणि वातावरणातील बदलामुळे भाजीपाला उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे पुण्यातील मंचर बाजार समितीतील शेतमालाची आवक घटली आहे. परिणामी बाजार भाव वाढलेत, मात्र तरीही शेतकऱ्यांच्या हातात योग्य दाम मिळत नाहीये. बीडच्या गेवराईत पावसामुळे गोविंदावाडी चकलाम येथील लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झालेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय. तर परतीच्या पावसामुळे कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, कन्नड आणि पैठण तालुक्यातील परतीच्या पावसाने थैमान घातलंय. त्यामुळे काढणीला आलेल्या मका, कापूस, सोयाबीन पिकांचं नुकसान झालंय. कापसाचे बोंड काळे पडले असून सोयाबीनचं पीक मातीमोल झालंय. त्यामुळे बळीराजाला सरकारकडून मदतीची आशा आहे. सांगलीच्या मिरजेतील बोलवाड या ठिकाणी घरावर वीज कोसळल्याने घराला तडे गेलेत. यावेळी परिसरातील वीज पुरवठा खंडित होऊन अनेक घरातील टीव्ही तसंच इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्यात. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. रत्नागिरीतील दापोली मंडणगड या राज्य मार्गावर खड्डेच खड्डे पाहायला मिळत आहेत. परतीच्या पावसामुळे या रस्त्याची चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाणही वाढलंय. त्यामुळे लवकरात लवकर खड्डे बुजवा अशी मागणी नागरिक करतायत. भंडारा जिल्ह्यात निर्माणाधीन अड्याळ पालांदूर मार्गावर धुळीचं साम्राज्य निर्माण झालं असून या धुळीचा त्रास आसपासच्या नागरिकांना होतोय. या धुळीमुळे समोरचे वाहन दिसत नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत तक्रार देऊन देखील प्रशासन लक्ष देत नसल्याने धने गावातील ग्रामस्थ आंदोलनाच्या ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. रायगडच्या अलिबाग जवळच्या RCF कंपनीमध्ये भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झालाय, तर 3 जण जखमी झालेत. या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. एसीचा कॉम्प्रेसर फुटल्यानं हा भीषण स्फोट झाल्याची माहिती मिळते. दरम्यान या संदर्भातला अधिकचा तपास सुरू असल्याचंही कळत आहे. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.